अधिकरणं भवति। तर्हि अत्र किमस्ति? ध्वजः पूर्वदिशि ध्वजः, आग्नेयदिशि धूमः, दक्षिणदिशि सिंहः, नैऋत्यदिशि सारमेयः, पश्चिमदिशि वृषः, वायव्यदिशि करः, उत्तरदिशि दन्ती, ईशान्यदिशि काकः। इति किं भवति? काकः, धूमः, श्वानः, पुनः गर्दभः। करः नाम गर्दभः, काकः नाम काकः, सारमेयः नाम किं भवति? सारमेयः नाम श्वानः। एवं तत्र किं भवति? पुनः शरीरे कुत्र कुत्र योनयः भवन्ति? नासिकायां धूमयोनिः, नेत्रश्रोत्रयोः श्वानयोनिः, हस्तयोः करयोनिः, पादयोः काकयोनिः। एवं रूपेण योनयः भवन्ति। तर्हि इदानीं किमस्ति? धूमदिशि, धूमदिशि नाम किं भवति? आग्नेयदिशि। यदि कश्चन स्थित्वा दैवज्ञं प्रति प्रश्नं पृच्छति, किम् इति किमपि प्रश्नं पृच्छति, परन्तु तस्य स्पर्शनं कुत्र अस्ति? धूमस्थाने। इदानीं पश्यतु, एषा कुत्र स्पर्शनं कृतवती? एविडेयन् तोट्टद्? नासिका। तर्हि नासिकास्पर्शनेन तत्र किम् अस्ति? धूमस्पर्शनं। तदा अस्ति चेत् तस्य किं फलं? मरणभयं। पुनः आग्नेयकोणे स्थित्वा श्रोत्रदृशयोः नाम श्वानयोनिं स्पृशति चेत् किम् अस्ति फलं? दुःखं फलं। धूमवीतौ स्थित्वा हरयोनिं, हरयोनि नाम हस्तयोः एवमेव स्पर्शनेन किं फलं? भृतनाशः नाम सङ्कल्पनाशः अनुभवति। सङ्कल्पनाशः, सङ्कल्पं नाम किम् अस्ति? इदानीं श्रीकेशः एकसङ्कल्पं करोति, अहं किमपि एक्स् कार्यं करोमि इति। एक्स् कार्यं नाम कार् स्वीकरोमि, अथवा बैक् स्वीकरोमि, सैकल् स्वीकरोमि, किमपि करोमि इति सः चिन्तयति, तस्य सङ्कल्पः अस्ति एक्स् इति। भवान् किं चिन्तयति? एक्स् वै जेड् ए बि सि तादृशरूपेण अहम् उक्तवान्। अन्यत् चिन्तयति, अन्यत् मास्तु। योनौ स्थित्वा काकयोनिं स्पृशति। तर्हि सङ्कल्पनाशः भवति इति। कुत्र? धूमवीतौ स्थित्वा हस्तस्पर्शनेन किं भवति? सङ्कल्पनाशः। धूमयोनौ स्थित्वा काकयोनिं स्पृशति चेत् कुटुम्बनाशः भवति। एवम् अशुभफलानि कथितानि। पुनः किमस्ति? श्वानयोनौ, श्वानयोनिः नाम किं भवति? नैऋत्यकोणे, नैऋत्यकोणे स्थित्वा श्वानस्पर्शनेन, श्वानं नाम अत्र किम् अस्ति? नेत्रश्रोत्रयोः स्पर्शनेन किं भवति? रोगपीडाफलम्। पुनः श्वानयोनौ स्थित्वा हरस्पर्शनेन पुत्रनाशः, श्वानयोनौ स्थित्वा काकयोः स्पर्शनेन किं भवति? नाम पादस्पर्शनेन आपत्प्राप्तिः। नाम नैऋत्यकोणे स्थित्वा कुत्र? धूमस्पर्शनं, नासिकास्पर्शनेन गभ्यनाशः पदम्। ശ്വാന ഇത്യस्य कः अर्थः? പട്ടി. നിങ്ങൾ പറഞ്ഞ പോലെ അത് കേൾക്കില്ലേ? തത് അനുസരത്തി കറി യതി ഭവതി വദന്തി സർവം അനുസരത്തി. അതേപോലെ കണ്ണ്, കൈ, കണ്ണ്, ചെവി എന്താണ്? നിങ്ങൾ പറഞ്ഞ പോലെ അവിടെ നോക്കുമെന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ നോക്കൂല്ലേ? ഏത് ഗീതം ശൃണോതി ഇത്യുക്ते शृणोति खलु? तर्हि श्वानयोनिः अस्ति। पुनः भवान् गर्दभवत् कार्यं किं करोति? कः योनिः करोति? കഴുതന്റെ പോലെ ജോലി ചെയ്യുന്ന ഏത് ശരീരത്തിൻ്റെ ഏതംഗമാണ്? കൈയല്ലേ? അപ്പോൾ കൈയാണ് കഴുത. पुनः काकः, काकस्य किम् अस्ति? गमनं, यत्र कुत्रापि गच्छति। काकः नाम अत्र पादः अस्ति। पुनः किम् अस्ति? धूमः, पोगा। तत्तु भवान् अवगतवान् किमर्थं धूमः अस्ति नासिकायाम् इति अल्ले? നമ്മൾ ശ്വാസം വിടുന്നത് ധൂമം നാസികയിലല്ലേ? അതുകൊണ്ട് ശ്വാസം വലിക്കുന്നത് എവിടെയാണ്? അതുകൊണ്ട് ധൂമയോനിഃ. एवं एतद् अशुभस्पर्शनफलम्. तर्हि एकवारं श्लोकं पठामि. धूमस्थोऽपि च धूमकुक्कुरधर. तद् श्लोकान् पश्यन्तु. कुत्र अस्ति श्लोकं? धूमस्थोऽपि धूमकुक्कुरधरध्वांसप्रदेशान् स्पृशन् मृत्युक्लेशभयकृतबुधक्षयकुटुम्बध्वांसमप्नुयात्. श्वारूढः श्वकराभिधानबलिभुक्
धूमस्थलानि स्पृशन् व्याधिपुत्रविनाशमेति विपदं वित्तक्षयं मानवः धूमे स्थितः धूमस्थः गृहे स्थितः गृहस्थः ग्रामे स्थितः कक्षायां स्थितः कक्षास्थः विद्यालये स्थितः विद्यालयस्थः धूमस्थः इत्यस्य कः अर्थः नास्ति धूमे स्थितः इत्युक्ते धूमः यस्मिन् दिशि स्थितः धूमस्य दिशि एषः पृच्छकः स्थितवान् नाम आग्नेयकोणे सः स्थितवान् इति अर्थः धूमस्थः च पुनः किमस्ति धूमकुक्कुर खरध्वांश धूम नाम अत्र किमस्ति शरीरे धूमयोनि नासिका कुक्कुर नाम श्वानयोनि कुत्र नेत्र श्रोत्रयोः खरः करयोनि भवतः हस्ते अस्ति करयोनिः ध्वांशः इत्यस्य कः अर्थः काकयोनि एतेषां प्रदेशां स्पृशन् किं फलम् अस्ति धूमस्पर्शनेन मृत्युः कुक्कुरस्पर्शनेन क्लेशः करस्पर्शनेन भयः ध्वांशस्पर्शनेन मृतक्षयः पुनः किम् अस्ति कुटुम्बध्वंसः इत्यादि फलं क्रमेण भवति इति उक्तम् इत्युक्ते पुनः किमस्ति श्वारूढः श्वा इत्यस्य कः अर्थः श्वान इत्यस्य कः अर्थः डाग् पट्टी श्वानः श्वानः इत्यस्य शार्ट् फार्म् किम् अस्ति श्व आरूढः नाम श्वानदिशि स्थितः श्वानत्वं विद्येदान सारमेय विद्येदान कन्निमूले निरति तस्मिन् दिशि स्थितः किमस्ति श्व खर अभिधान बलिभुक् स्थलानि स्पृशन् पुनः श्वानयोनिं तत्र स्थित्वा श्वानयोनिं स्पृशति नाम नेत्रश्रोत्रयोः स्पर्शनं करोति तर्हि किं फलं तस्य रोगपीडा भवति कर नेक्स्ट् किम् अस्ति करस्पर्शनेन करस्पर्शनेन पुत्रनाशः भवति पुत्रनाशः भवति पुनः काकस्पर्शनेन बलिभुक् शब्दस्य को अर्थः बलिं खादति काकः बलि वेच्चति आरान् कैतेन काकः इदानीं किं भवति काकस्य कृते धनं दीयते നമ്മുടെ പിതൃക്കൾക്ക് പിണ്ടപ്രദാനം ചെയ്യാറുണ്ടല്ലോ അപ്പോൾ ആ പിണ്ട കഴിക്കാൻ കാക്കക്ക് ട്രെയിനിങ് കൊടുത്തു ഒരാൾ കൊടുത്തിട്ട് എന്ത് ചെയ്തു മമ്മ കാക്കം ആനയാന്ന് ചെയ്ത് നമുക്ക് 200 rupees देयं for eating your father's pinda he will bring കാക്ക മനസ്സിലാവുന്നുണ്ടോ നമ്മുടെ വീട്ടിൽ പിണ്ട വെക്കാറുണ്ടല്ലോ ആ ആണ്ടെന്ന് ചെയ്യാനുണ്ടോ കണ്ടിട്ടുണ്ടോ അപ്പോൾ ആണ്ടിൻ്റെ ആ എന്താണ് പിണ്ട കഴിക്കാൻ ഉള്ള കാക്ക വാടകയ്ക്ക് കിട്ടും അത് 500 രൂപയോ 300 രൂപ എന്തെങ്കിലും ആ പുള്ളിക്ക് അത്ര പൈസ കൊടുത്താൽ അയാൾ കാക്കയെ കൊണ്ടുവരും ഇല്ലെങ്കിൽ ആണ്ട് എങ്ങനെ ചെയ്യും ഹിന്ദുക്ക് കാലങ്ങൾ മാറി ദറ്റ് ഈസ് ദ നൗഡേസ് ട്രെൻഡ് കാക്കയ്ക്ക് കൂടി ട്രെയിനിങ് കൊടുക്കാം पुनः अस्ति बलिभुक् धूमस्थलानि स्पृशन् धूमस्थलं कुत्र भवति नासिका एतेषां स्पर्शनं करोति चेत् किं भवति क्रमेण फलं वदति व्याधिम् इत्यस्य अर्थः रोगपीडा नाम कुत्र रोगपीडा श्वानस्पर्शनेन रोगपीडा प्लीस् कम् मेडम् पुनः किमस्ति श्वस्पर्शनेन खरस्पर्शनेन पुत्रविनाशः पुनः किमस्ति विपदम् पुनः वित्तक्षयम् एवं रूपेण फलं भवति मानवः अनुभवति इति अर्थः तद् सः श्लोकः पश्यतु तत्र कोऽपि डौट् अस्ति वा पश्यन्तु अद्य എന്തെങ്കിലും ഡൗട്ട് ഉണ്ടോ കണ്ടിട്ട് പറയൂ